हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट पाहूयात। आरोपी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्ग्यातील शहापूरमधून अटक करण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आलाय। शहापूरमधल्या एका टेकडीवरून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते। आरोपीने हत्येची कबुली सुद्धा दिली आहे असंही पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। आरोपी आणि पीडित एकमेकांना ओळखत होते अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे। मुलीचे अवयव जनावरांनी खाल्लेले असू शकतात अशीही शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। मात्र ही मोठी अपडेट, आरोपी दाऊद शेख कर्नाटकच्या गुलबर्ग्यातून अटक झालेला आहे। ही घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती। त्यानंतर आपण मग त्याचे घर, नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली। त्यानंतर त्याचा मित्र त्यांनी आम्हाला काही माहिती दिली, त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्लर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी, त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे। आणि याच सगळ्या झालेल्या उरणच्या घटनेवर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। उरणची घटना दुर्दैवी आहे, कुठेही अशी घटना घडू नये अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिलेली आहे। आणि अजित पवार ज्या गृहमंत्र्यांना वेषांतर करून नाव बदलून भेटायचे त्यांना गुन्हेगारीबद्दल विचारावं असंही त्या म्हणतात। उरण हत्याकांड प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी ही मोठी टीका केली आहे आणि महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे असंही सुप्रिया सुळे म्हणतात। हे गृहमंत्री आणि सरकारचं अपयश आहे अशी टीका सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली आहे। हा माझा डेटा नाही आहे, हा ज्या होम मिनिस्टरांना अजित पवार खोटं नाव आणि वेश बदलूनच भेटायला आले होते त्याच होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे। केंद्रातही त्यांचं सरकार आहे, राज्यातही त्यांचं सरकार आहे। याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे, कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। डेटा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलाय। त्याच्यामुळे हे जी उरणची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे। अशी घटना देशात कुठेच घडू नये आणि ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रात घडते। हे महाराष्ट्राचं आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि कंप्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट। या संदर्भात पुढची अपडेट, उरण आणि शिळफाटा परिसरातील हत्या प्रकरणासंदर्भात शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांची भेट घेतली आहे। शर्मिला ठाकरे यांनी या तीनही घटनांबद्दल आयुक्तांकडे संताप व्यक्त केलाय। राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची दहशत का दिसत नाही असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। शक्ती कायदा मंजूर करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी मनसे केंद्रात पाठपुरावा करेल असंही शर्मिला यांनी सांगितलंय। आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती आणि माझं असं म्हणणं आहे की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली, म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय, ती पण सिरियस आहे। मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही, तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही तुमची दहशत दाखवा। काय चाललंय गेल्या 3 दिवसात जर 3 मुलींना, आणि हिंस्त्रपणा म्हणजे किती हिंस्त्रपणा, तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील, मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे। दहशत म्हणेन मी की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत। आणि दुसरीकडे उरणमधील महिलेच्या हत्येसंदर्भात आमदार अबू आझमी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। गुन्हा करणाऱ्याचा गुन्हेगाराचा धर्म नसतो, त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। आणि उरणमधील गुन्हा करणारी व्यक्ती मुस्लिम असल्यामुळे त्याला धर्माशी जोडून लव्ह जिहादचं नाव देण्यात आलं। दुसरीकडे शिळफाट्याच्या मंदिरात पुजाऱ्यांनी एका हिंदू मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली तेव्हा धर्म दिसत नव्हता का असा सवाल सुद्धा अबू आझमी यांनी उपस्थित केलाय। उरण के अंदर एक महिला के साथ दुष्कर्म हुआ और उसकी हत्या हुई, तो उसमें आरोपी मुस्लिम है। लव जिहाद का नाम लेकर कुछ लोगों ने और मुसलमानों का नाम लेकर कुछ लोगों ने उछलना शुरू कर दिया कि मुसलमान है। लेकिन उनसे पूछना चाहता हूं कि दूसरी तरफ सील फाटा में एक पुजारी ने एक महिला के साथ कुकर्म किया और वहां हत्या की गई, तो वो कौन सा है, क्या है वो? देखिए, धर्म के नाम पर इन चीज़ों को लाना मैं समझता हूँ सिर्फ और सिर्फ देश में लोगों को आपस में लड़ाना है और एक धर्म के खिलाफ नफरत पैदा करना है। मैं मुख्यमंत्री जी से कहना चाहता हूं, ऐसे लोग जो इन चीज़ों में धर्म को ला करके धर्म को बदनाम करने की कोशिश करते हैं और मुसलमानों के खिलाफ अलगाववाद, एक नफरत का माहौल पैदा करना चाहते हैं, इन लोगों के ऊपर सख्त कार्रवाई की जाए। आणि यावरच डीसीपी अमित काळे काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात। उरणमधील 22 वर्षीय तरुणीची अगदी निर्घृणपणे हत्या केलेली आहे आणि यामधील मुख्य आरोपी हा अटक करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत डीसीपी अमित काळे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, नेमकं हे प्रकरण काय होतं आणि मुख्य आरोपी कसा अटक केलेला आहे?
हत्येचं प्रकरण आहे. 25 तारखेला मुलीची मिसिंग दाखल झाली. त्यानंतर उरण पोलिसांनी इमिजिएटली शोध कार्य सुरू केलं. 27 तारखेला ज्यावेळेस मर्डर रिपोर्ट झाला BNS 103(1) नुसार गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर मग पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली याच्यामध्ये टीम्स फॉर्म झाल्या. काही टीम्स ह्या कर्नाटकाला गेल्या क्राईम ब्रांचच्या आणि पोलीस स्टेशनच्या मिळून आणि क्राईम टीम्स लोकली इन्व्हेस्टिगेट करत होत्या. इन्फॉर्मंट आणि टेक्निकल अनालिसिस या बेसिसवरती आम्ही आरोपीचं नक्की ठिकाण निश्चित केलं आणि तो ज्या ठिकाणी लपून बसला होता डोंगरामध्ये तिथून त्याला सकाळी आज अर्ली मॉर्निंग आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. या दोघांचं नेमकं प्रेम प्रकरण होतं की एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली आहे? नाही, तसं काही सांगता येणार नाही. आरोपीच्या आम्हाला ज्यावेळेस आम्ही इंट्रॉगेशन करू त्यानंतरच निश्चितच आम्हाला कळेल. फक्त परिचयाची होती सध्या एवढंच दिसतंय. CCTV कॅमेऱ्यामधून जे फुटेज बाहेर आलेले आहेत एकमेकांचा पाठलाग करताना ते दिसत आहे. नेमकं कोणी बोलवलं? नाही, तसं काही सांगता येत नाही. पाठलाग करतायत की सोबत जात आहेत हे CCTV बघून तरी काहीच लक्षात येत नाही. आरोपीच्या डिटेल इंट्रॉगेशन नंतर याच्याबद्दलची तुम्हाला आम्ही निश्चित माहिती देऊ. मुलीची जी बॉडी होती त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले आहेत महिलांनी उरणमधील. नेमकं प्रकरण काय झालं? तिच्यावर अत्याचार झाले होते की वार झाले? नाही, जरी PM नोट किंवा फायनल PM रिपोर्ट अजून आला नसेल आम्हाला तरी पण इनिशियली जे डॉक्टरांसोबत आमची चर्चा झाली त्या अनुषंगाने कुठलाही असा फिजिकल असॉल्ट तिच्यावरती म्हणजे तुम्ही अत्याचार जो म्हणताय त्याप्रमाणे झालेला दिसून येत नाही. स्टॅब इंजुरी झालेली आहे हे मात्र त्याच्यातनं दिसतंय. कॅमेरामॅन संतोष बोराडेसह शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई.